आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले आहे। त्यामुळे रोजचे छोटे मोठे अपघातांचे प्रमाण वाढले असून दुकानदारांसह प्रवाशांना धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे। अपूर्ण काम त्वरित सुरू करावे, अन्यथा व्यापारी वर्गाला सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा लढा उभा करू, असा नरवणीचा इशारा राजकीय, सामाजिक व व्यापार क्षेत्रातील नागरिकांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे दिला आहे। सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी महामार्गाचे काम अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून रस्त्याचे काम सुरू असलेले काम थांबवले गेले। यामुळे रस्त्यावरती प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले आहे। रस्त्यावरती खड्डे असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते। त्यामुळे रोजचेच अपघात घडत आहेत। या महामार्गावरती महाविद्यालय, शाळा, बँका, हॉस्पिटल, शासकीय, निमशासकीय कार्यालय असल्याने मोठी वर्दळ असते। दुचाकी वाहन चालकांना त्यातल्या त्यात महाविद्यालय व शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते। सध्या लग्नसराई सुरू असल्याने शहरातील परिसरात मंगल कार्यालय असल्याने याच महामार्गावरून लग्नाला जाणाऱ्या येणाऱ्यांची वाहने धावत असल्याने प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन धूळ व वाहनांच्या धुराने मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले आहे। रस्त्याच्या दुतर्फा लाखो रुपये अनामत रक्कम देऊन सुशिक्षित बेरोजगारांनी व्यवसाय सुरू केले आहेत। धुळीच्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वसनाचे विकार जडले गेले, तर धुळीच्या संरक्षणापासून वाचण्यासाठी प्लास्टिकच्या कागदाचा वापर दुकानावरती होऊ लागला आहे। त्यामुळे व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत। अतिक्रमणाच्या नावाखाली रखडलेले काम यशवंतराव महाराजांच्या यात्रोत्सवापूर्वी सुरू करावे। रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावरती अतिक्रमणाचा विषय घ्यावा। वाहतूकदार व व्यापाऱ्यांना होत असलेल्या त्रासातून तात्काळ मुक्तता द्यावी, अन्यथा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानदारांसोबत घेऊन सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रस्त्यावरती उतरून जन आंदोलन उभे करू, असा खडबडीत इशारा नागरिकांनी दिला आहे। येत्या सोमवारी दिनांक 23 रोजी ठेकेदारांसह व्यापारी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्याबाबतची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन तहसीलदार कैलास चावडे यांनी दिले। यावेळी अरविंद सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, सुनील पाटील, राजन सिंह चौधरी, शेखर परदेशी, राजू जगताप, सागर आहिरे, गौरव वाघ, विक्रांत पाटील, नंदन सोनवणे, आबा शेवाळे, अप्पा सोनवणे, नंदू सोनवणे, मंगलसिंह जोहरी, गणेश कापडणे, सुनील गायकवाड, संदीप खेळणार, निरंजन बोरसे, अप्पा सोनवणे, यशवंत येवला, नंदू सोनवणे आदींसह व्यापारी उपस्थित होते।